अंगारकी चतुर्थी विशेष नशीब उजळण्यासाठी आणि कर्जमुक्तीसाठी प्रभावी शास्त्रोक्त उपाय। नमस्कार प्रेक्षकांनो, हिंदू धर्मात गणपती बाप्पाला सुखकर्ता आणि दुःखहर्ता मानले जाते। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात बाप्पाच्या नावाने होते। वर्षातून अनेक संकष्टी चतुर्थी येतात, पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हटले जाते। शास्त्रांनुसार अंगारकी चतुर्थीचा महिमा इतका मोठा आहे की या दिवशी केलेले उपाय हे वर्षभराच्या संकष्टी चतुर्थीच्या उपायांच्या बरोबरीचे फळ देतात। आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की उद्याच्या अंगारकी चतुर्थीला अशा कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ज्यामुळे तुमचे नशीब सोन्यासारखे उजळेल आणि तुम्ही कर्जाच्या विळख्यातून मुक्त व्हाल। 1. अंगारकी चतुर्थीचा महायोग आणि त्याचे महत्त्व। पौराणिक कथेनुसार अंगारक मंगळदेव यांनी गणपती बाप्पाची कठोर तपश्चर्या केली होती। बाप्पा प्रसन्न झाले आणि त्यांनी मंगळदेवाला वर दिला की जेव्हा कधी चतुर्थी मंगळवारी येईल तेव्हा ती तुझ्या नावाने म्हणजे अंगारकी म्हणून ओळखली जाईल आणि या दिवशी जी व्यक्ती माझी पूजा करेल तिचे सर्व मनोरथ पूर्ण होतील। त्यामुळेच या दिवसाला महाचतुर्थी म्हटले जाते। 2. नशीब उजळण्यासाठी अंघोळीचा विशेष उपाय। सकाळची सुरुवात ही सकारात्मक ऊर्जेने होणे आवश्यक आहे। उद्या सकाळी लवकर उठून जेव्हा तुम्ही अंघोळ कराल तेव्हा पाण्यात ही एक खास वस्तू नक्की टाका। लाल चंदन, रक्तचंदन। मंगळ ग्रहाचा रंग लाल आहे आणि गणपतीला देखील लाल रंग प्रिय आहे। अंघोळीच्या पाण्यात थोडे लाल चंदन पावडर टाका। यामुळे तुमच्या शरीरातील आळस दूर होतो आणि तुमची आभा औरा शक्तिशाली होते। पर्यायी उपाय, जर चंदन नसेल तर चिमूटभर कुंकू किंवा लाल जास्वंदाचे फूल पाण्यात टाकून अंघोळ करा। फायदा, या उपायामुळे कुंडलीतील मंगळ दोष शांत होतो, आत्मविश्वासात वाढ होते आणि तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज येते जे नशीब उजळण्यासाठी आवश्यक आहे। 3. कर्जमुक्तीसाठी शीघ्र प्रभावी उपाय। आजच्या काळात कर्ज ही एक मोठी समस्या बनली आहे। कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी अंगारकी चतुर्थी हा सर्वोत्तम काळ आहे। ऋणमोचक मंगल स्तोत्र पठण। उद्या सकाळी किंवा संध्याकाळी बाप्पासमोर तुपाचा दिवा लावा आणि ऋणमोचक मंगल स्तोत्र किंवा गणेश ऋणहर्ता स्तोत्र यांचे पठण करा। यामुळे कर्जाचे डोंगर हळूहळू कमी होऊ लागतात। मसूर डाळ आणि गुळाचा उपाय। मंगळ ग्रहाचे प्रतीक म्हणून लाल मसूर डाळ ओळखली जाते। एका लाल कापडात 1.25 किलो मसूर डाळ आणि थोडा गुळ बांधा। ते बाप्पाच्या चरणांना लावून मनात तुमची कर्जमुक्तीची इच्छा सांगा। त्यानंतर ती डाळ गरिबांना किंवा मंदिरात दान करा। हा उपाय कर्ज लवकर फेडण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो। 4. बाप्पाला प्रसन्न करणाऱ्या 3 विशेष वस्तू। जर तुम्हाला तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर उद्या या वस्तू बाप्पाला अर्पण करा। 1. 21 दुर्वांची जुडी। ओई गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करत 21 दुर्वा अर्पण करा। दुर्वा नेहमी बाप्पाच्या मस्तकावर अर्पण कराव्यात, चरणांवर नाही। 2. शेंदराचा लेप। गणपतीला शेंदूर अत्यंत प्रिय आहे। उद्या बाप्पाला शेंदूर अर्पण केल्याने घरातील इडापिडा दूर होते। 3. मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य। बाप्पाला मोदक प्रिय आहेत, पण जर शक्य नसेल तर गुळ आणि ओल्या खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा। यामुळे घरात अन्नपूर्णा देवीचा वास राहतो। 5. अंगारकी चतुर्थीला काय करू नये। उद्याच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नका, विशेषतः भावाशी, कारण मंगळ हा भावाचा कारक आहे। घरात तामसी भोजन, कांदा, लसूण, मांस, मद्य टाळा। कोणालाही कर्ज देऊ नका आणि कोणाकडून नवीन कर्ज घेऊ नका। 6. इच्छापूर्तीसाठी रात्रीचा विशेष उपाय। चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य देणे संकष्टीला महत्त्वाचे असते। उद्या रात्री जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडे लाल फूल आणि अक्षता टाका। चंद्राला अर्घ्य देताना म्हणा, गजानन नमस्तुभ्यम संकष्टहरणम प्रभो। तुमची जी काही इच्छा असेल ती चंद्राकडे पाहून व्यक्त करा। निष्कर्ष, प्रेक्षकांनो, भक्तीमध्ये शक्ती असते। उद्याची अंगारकी चतुर्थी केवळ एक सण नाही तर तुमचे जीवन बदलण्याची एक संधी आहे। वरीलपैकी जो उपाय तुम्हाला सहज शक्य असेल तो पूर्ण श्रद्धेने करा। बाप्पा तुमच्या सर्व अडचणी दूर करो हीच प्रार्थना। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।